इन्स्पेक्टर जाधव, मला असं वाटते की सतीशला या खुनामध्ये गोवण्यात आलेलं आहे. हो, कारण सतीश या कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि जेवढा पण त्यांचा स्टाफ आहे त्या स्टाफचं त्यांच्यावरती एक राग आहे. का? कारण सतीश त्यांना खूप काम देतो. आता कसं आहे, मॅनेजर म्हटल्यावरती आपल्यावरती खूप जबाबदारी असते, बरोबर? त्यामुळे त्या स्टाफचा आणि त्या खुन्याचा जो त्या स्टाफमधलाच एक भाग आहे त्याचा सतीशवरती डोळा असेलच. कारण अशी 2-3 व्यक्ती आहेत, अमित आहे, रमेश आहे, ज्यांना सतीश गेल्यामुळे फायदा होऊ शकतो. म्हणजे सतीश गेल्यामुळे ते मॅनेजर होऊ शकतात. कारण ती पण माणसं सतीशच्या बरोबरीची किंवा सतीशच्या आधी कामाला लागली, पण सतीशची स्किल्स आणि त्यांनी आजमावलेल्या पद्धती त्याच्यामुळे आज तो मॅनेजर आहे. त्याच्यामुळे शहा यांची कंपनी खूप प्रॉफिट कमवते. त्यामुळे शहा यांचा सतीशवर विश्वास आहे. पण मला असं वाटते की स्टाफ जाणून बुजून जे 2-3 एम्प्लॉईज आहेत ज्यांना सतीश गेल्याने फायदा होऊ शकतो, यांची साथ देऊन सतीशला फसवत आहेत. कारण बघ, जेव्हा कॅफेटेरियामध्ये खून झाला तेव्हा स्टाफचं म्हणणं असं आहे, ज्यांना ज्यांना आपण विचारलं ते म्हणाले की आम्ही शेवटचं सतीशला तिकडे जाताना पाहिलं होतं. आणि कॅफेटेरिया हा असा नाही आहे की जिकडे किचन आहे म्हणा, कोणी अजून स्टाफ आहे, अजून काय नाही. तर तिकडे फक्त तुम्ही जेवू शकता, अवनवरती जेवण गरम करू शकता, तुम्हाला वॉशरूम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण आपल्या सोयीने लंचला जाऊ शकतो, अशी व्यवस्था केलेली आहे. मला असं वाटते याच व्यवस्थेचा गुन्हेगारांनी फायदा उचललाय आणि सतीशला फसवलेला आहे. कारण सगळे मुद्दे पडताळल्यावरती एक गोष्ट लक्षात येते की हा स्टाफ आपल्याला कुठेतरी गुंगवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपल्याला खरा खुनी मिळू नये आणि सतीश कोद्यात यावा. जाधव, परत जावं लागेल शहांच्या कंपनीमध्ये. चला.